यांच्या स्मृती दिनानिमित्त आपण सारे इथे जमलेले आहोत. मला 10 जानेवारी 1974चा तो दिवस अजून आहे. 43 वर्ष झालेली आहेत त्या घटनेला. त्यानंतर बराच काळ हा लोटून गेलेला आहे आणि ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या सगळ्यांचाच परामर्श या दिवसाच्या निमित्तानं वेळेची कमतरता असल्यामुळे मला घेता येणार नाही. इथे उपस्थित असलेले सर्व सन्माननीय बंधू आणि भगिनींनो, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आमचे ज्येष्ठ बंधू सिराज जाधव साहेब, काय की मी बोलत असताना माझ्यावरती बऱ्याच जणांचा असा आरोप असतो की मी फार प्रक्षोभक बोलतो. तर मी तुम्हाला काय प्रश्न विचारणार की याच्यामध्ये प्रक्षोभक काय असेल तर तुम्ही मला सांगायचं. त्याच्या अगोदर एका गोष्टीचा मी खास करून एका गोष्टीचा उल्लेख करतो. शीतल साठे, सचिन माळी, सागर गोरखे, रमेश गायचोर या सर्व मंडळींचा जामीन झालेला आहे आणि ते मुक्त झालेले आहेत जामिनावर तरी. तर त्यांचं सगळ्यांनी आपण टाळ्या वाजून स्वागत करावं. मी या अत्यंत प्रतिभावंत अशा मुलांना एक विनंती करेन, ते आपल्याला अडकवायलाच टपलेले आहे. मी सुद्धा आयुष्यात 30-35 वेळा अडकलो. म्हणून सांगतो, याच्यात आपली खूप ताकद व्हायला जाते. तुमची आणि या सांस्कृतिक विश्वाला, आंबेडकरी सांस्कृतिक विश्वाला तुमची फार गरज आहे. त्यांना असा कुठलाही फास बनवून देऊ नका आणि त्याच्यात अडकू नका. तर मी प्रक्षोभक बोलतो असं माझ्यावर सततचा आरोप हा केला जातो आणि तो आरोप मी मान्य करतो. पण काय प्रक्षोभक आहे त्याचं तुम्हाला त्याला उत्तर द्या. आपण ही जी सभा घेत आहोत तर एक अत्यंत महत्वाचे पार्श्वभूमी त्याला, त्या म्हणजे हे तथाकथित मराठा क्रांती मूक मोर्चे झाले आणि दलित आणि बहुजनांनी सुद्धा आणि ओबीसीनी सुद्धा आपले मुद्दे घेऊन मोर्चे महाराष्ट्रात काढले आहेत. सगळ्या महाराष्ट्रामध्ये एक जातीय यादवी सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. आता हे वास्तव आहे की मी प्रक्षोभक बोललो, वास्तव आहे. त्याचबरोबर ही आग लावण्यामध्ये शरद पवारने फार महत्वाची भूमिका बजावलेली आहे. हे प्रक्षोभक बोललो की खरं बोललो? काँग्रेसचा अध्यक्ष महाराष्ट्राचा खा अशोक चव्हाण त्यांनी सांगितलं की हा ॲट्रॉसिटी ऍक्ट आहे. आता ॲट्रॉसिटी ऍक्टला आपली मंडळी ॲट्रॉसिटी ऍक्ट म्हणतात, सगळेच ते ॲट्रॉसिटी ऍक्ट म्हणतात. कोणी ॲट्रॉसिटी प्रिव्हेन्शन ऍक्ट म्हणत नाही. ॲट्रॉसिटी ऍक्ट म्हणायची ही जी सवय पोलिसांनी लावली, त्या पोलिसांना या कायद्यानं गुन्हा नोंदवायची अजिबात इच्छा नसायची, म्हणून ते ॲट्रॉसिटी ऍक्टच म्हणायचे. आमचे लोक ॲट्रॉसिटी ऍक्ट म्हणतात. तर हा जो ॲट्रॉसिटी प्रिव्हेन्शन ऍक्ट याच्यात काहीतरी बदल झाला पाहिजे म्हणून अशोक चव्हाण पण म्हणाले, बोलले की नाही की मी प्रक्षोभक बोललो त्याच्या नावाने. त्याच्यानंतर उदयन भोसले, त्यांना बरेच लोक उदयन राजे भोसले म्हणतात. आता हा माणूस सकाळपासून याच्यात असतो. छत्रपती शिवाजी महाराज गडावर असायचे आणि हा चंद्रावर असतो. आता हे मी प्रक्षोभक बोललो. त्याने सांगितलं की कसला कायदा आहे म्हणा, ताबडतोब रद्द करून टाका.
आता आपल्या देशामध्ये लोकशाही आहे, कुणीही आता राजा नाही आणि जाणता राजा तर कुणीच नाही. तरी पण हा माणूस असा माध्यमांच्या समोर बरळला की नाही. राज ठाकरे, मी असं म्हणतो की एक केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांना जर बाजूला केलं तर सगळं ठाकरे घराणं म्हणजे ठाकरे खानदान या महाराष्ट्राच्या समाजाला लागलेलं बांडगुळ आहे. हे प्रक्षोभक बोललो असेल तर सांगा तुम्ही. आता त्यांच्या एकूण खानदानात कोणी कष्टच केलेले नाही. कष्ट काय असतं, घाम काय असतो आणि रक्ताचा घाम कसा होतो हे त्यांना माहितीच नाही. त्यातला राज ठाकरे त्याने सुद्धा सांगितलं, ज्याला अॅट्रॉसिटी प्रिव्हेन्शन ऍक्ट मधला हे सुद्धा माहिती नाही, त्याने सांगितले की हा कायदा रद्द व्हायला पाहिजे. अशा वेळेला महाराष्ट्रातला एक नेता असं म्हणाला की ते मोर्चे काढतायत, तुम्ही अजिबात मोर्चे काढू नका. आता अॅट्रॉसिटी ऍक्ट रद्द करा म्हणून ते म्हणतायत. त्यांच्या मुली आमच्या मुलीसारख्या, त्या बहिणीसारख्या आहेत, त्या म्हणतात की आम्हाला 99% मार्क्स मिळतात तरी आम्हाला ऍडमिशन मिळत नाही, आणि त्यांना म्हणे 40% मार्क्स मिळतात तर त्यांना ऍडमिशन मिळतं. आता हे खरं आहे का? बरं, तुला नसेल मिळत ऍडमिशन तर आम्ही तुला ऍडमिशन घेऊन देतो उल्हासनगरचे तक्षशिला. पण खोटं बोलायचं ते रेटून बोलायचं. सरकारी आकडेवारी सांगते की मराठा मुलींपेक्षा दलितांच्या मुली जास्त मार्क्स मिळवतात. आता पोटामध्ये असूया निर्माण झालेली आहे. आता मी याच्यात काय प्रक्षोभक बोललो का मला सांग. महाराष्ट्रातल्या एकूण जमिनींपैकी 70% जमीन ज्या एका जातीची आहे, मराठा जातीची, ते खरं आहे की खोटं आहे? 108 साखर कारखान्यांच्या पैकी 98 साखर कारखाने मराठीच्या ताब्यात आहेत. 75% शिक्षण संस्था त्यांच्या ताब्यात आहेत, 72% सहकारी संस्था त्यांच्या ताब्यात आहेत. तरी ते म्हणतात की आम्हाला आरक्षणाची गरज आहे. पण ठीक आहे, आरक्षणाची गरज आहे, तुम्ही त्यासाठी आंदोलन करा, आमचं काही म्हणणं नाही. पण त्याचबरोबर अॅट्रॉसिटी प्रिव्हेन्शन ऍक्ट पण रद्द करा. आम्ही कसं सांगणार? राव, बाबासाहेबांनी आम्हाला बोलायला शिकवलेलं आहे आणि तुमची माफं काढायला शिकवलेलं आहे. ठीक आहे, बोलता बोलता एकदा बोललो होतो मी की आपण असं करूया, सगळे दलित, आदिवासी, भटके विमुक्त, ओबीसी सगळ्यांचं जे काही आरक्षण आहे आपणच ठराव करू शकू की आम्हाला नको. हे सगळं शरद पवारला आणि त्याच्या नातेवाईकांना देऊन टाका. पण त्यांच्या सगळ्या जमिनी मात्र आमच्या नावावरती करा, आम्ही आरक्षण. आता बोलता बोलता मी जे बोलून गेलो, आता काय मंडळी ती वाईट वाटून घेऊ नये बरं का. सिद्धार्थ, आमचे जुने मित्र तानाजी कांबळे सुद्धा बसले, तरी तानाजी काय बोलतो, आम्ही एकत्रित काम केले. पण तुम्हाला सांगतो मी, 1974 साली भागवत जाधवांची हत्या झाली आणि जवळजवळ त्याच वर्षी दलित पॅंथरची पण हत्या झाली होती. दलित पॅंथरी संघटना त्याच वर्षी फुटली होती, आम्ही तिच्यामध्ये होतो. त्याच्यानंतर जे काय होतं ते काय दलित पॅंथर नव्हतं, ते भारतीय दलित पॅंथर होतं, जिचं उद्घाटन शरद पवारांनी केलं होतं. इथंच वडाळ्याच्या त्या ग्राउंडवर आपल्या महाविद्यालयाच्या सिद्धार्थ विहारच्या बाजूला. मला असं वाटतं की सिद्धार्थ विहार हे खऱ्या अर्थानं आंबेडकरी चळवळीचं केंद्र होतं. सिद्धार्थ विहार आंबेडकरी चळवळीचं केंद्र असताना ते पाडल्याच्या नंतर त्या विहारापासून हाकेच्या अंतरावर असलेले तथाकथित गळे काढून येते
कसे गप्प बसले मला अजून प्रश्न पडले. आपलं काय झालेलं आहे माहितीये का? मगाशी आमचे मित्र रोहित वेमुलाचे साथी म्हणाले, मी त्यांचा अजिबात अवमान करणार नाही. ते म्हणाले की आता रॅडिकल आंबेडकर पाहिजे. रॅडिकल आंबेडकर काय वेगळं आहे का? आंबेडकर इज इन गॉड रॅडिकल हिमसेल्फ. मग एक रॅडिकल आंबेडकर असतो आणि दुसरा रिॲक्शनरी आंबेडकर असतो काय? बाबासाहेबांना प्रत्येक जण आपापल्या चष्म्यातून आपापल्या भिंगातून बघतोय आणि त्या पद्धतीने अनालिसिस करतो. आपण हे विसरतो की आपल्या समाजामध्ये वर्ग निर्माण झालेले आहे आणि प्रत्येक वर्ग त्याला जशी पाहिजे तशी संघटना निर्माण करतो आणि त्यासाठी त्या त्या पद्धतीने बाबासाहेबांच्याकडे बघतो. आणि हा सगळा जो घोळ झाला त्याच्यामुळे जी वैचारिक कोंडी झालेली आहे ती कोंडी अजूनही फुटलेली नाही. मला रोहित वेमुलाच्या बाबतीत एक सांगायचं, अत्यंत प्रतिभावंत मुलगा होता, फार हुशार मुलं आहेत. त्याने आत्महत्या नको करायला पाहिजे होती, जीव नव्हतं नको 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 द्यायला पाहिजे होतं. त्याच्यापेक्षा 1000 पट कठीण प्रसंग जो चळवळीत काम करतो त्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या जीवनामध्ये येतो. बाबासाहेबांच्या आयुष्यात नाही त्याने आत्महत्या नाही केली. आत्महत्या मार्ग नाही, लढायला लागेल, अजून लढायला लागेल, त्याच्यापेक्षा जास्त लढायला लागेल तरच आपण जिंकू शकतो. आणि आता तर अशी परिस्थिती आहे, बाबासाहेबांचा विचार संपवायचा आहे ना, मग त्यांची स्मारकं उभी करायची. त्या स्मारकांच्यासाठी आपल्यातले दलाल तयारच असतात. मी त्या दिवशी भाषण ऐकलं तर दादासाहेब बॅकवर्ड सांस्कृतिक केंद्रामध्ये आमचे मित्र विवेक मोरे एक सदरली पॅन्थर अटॅक. मला वाटतं की त्यांनी त्या सदराचं नाव जे दिलेलं पॅन्थर अटॅक त्यांनी थोडीशी चर्चा करायला पाहिजे त्यांच्याशी. त्या दिवशी दादासाहेब बॅकवर्ड सांस्कृतिक केंद्रामध्ये एक बैठक एका माजी मंत्र्यांना बोलावली होती. कशासाठी? मुंबईमध्ये मोर्चा निघाला पाहिजे. त्या बैठकीमध्ये 60% शिवसेना आणि भाजपचे नेते. एक नेता उठला, त्याचं नाव भाई गिरकर. गिरकर बी भाई. तो भाई गिरकर आम्हाला सांगतो, मी सिद्धार्थ कासारे होता ना त्या सभेला, मी मोदींच्या सभांचं मीच आयोजन करतो, या मोर्चाचं पण आयोजन मी करणार. किती बसेस लागतील तुम्हाला? 2000. काढा कॅल्क्युलेटर, करा कॅल्क्युलेशन. असं आम्ही त्याच्या तोंडावर सांगितलं की बाबासाहेब आंबेडकर जनता मोर्चे काढेल स्वतःच्या ताकदीवर, तुमच्या बसेसची गरज नाही, पायी येईल, पण भाजपचे पैसे नाही घेणार. तरीही आज अशी परिस्थिती आहे की मराठा या तथाकथित मोर्चांच्यामुळं एका जातीय यादवीच्या उंबरठ्यावरती आपण आहोत. कधीही युद्ध होऊ शकतं अशी परिस्थिती आहे आणि त्याची ठिणगी नाशिकला पडलेली आहे, चिंचनेरला पडलेली आहे, सातारा. भयानक परिस्थिती आहे. आणि तुम्हाला सांगतो, या देशामध्ये कधीही फॅसिझम ची राजवट अधिकृतपणे येऊ शकते, मोदीची. तरीही आमच्यातली काही विद्वान मंडळी आहे, ते म्हणतात की मोदी हा बुद्धाच्या मार्गाने चाललेला. मोदी बुद्धाचे विचार मानतो. आम्हाला म्हणजे असा विचार पडला की कशाला मी बौद्ध झालो. जो RSSचं पिल्लू ते म्हणे बुद्धाचे विचार मानतो. आपल्या लोकांना काय झालं काय कळायलाच मार्ग नाही. 1 तारखेला आपण भीमा कोरेगावला जातो. मी जायचं बंद केलं बरं का संभाजीराव. मी यावेळेला चौकशी केली,
त्यावेळेला आम्ही चिंचवडला गेलो होतो. तर शिवसेनेच्या नगरसेवकांनी आमदारांनी स्पॉन्सर केलेल्या बसेसमधून आमचे लोक भीमापुरी आले आणि सांगतात आमचे लोक आमचे 500 होते पूर्वाज आणि पेशंटचे 25,000 होते तरी आम्ही जिंकलो. सांगताना मग भाजपच्या बसेसमध्ये बसताना हारलात ना तुम्ही. आता ते का जिंकल्याचा विचार करा. ते 500 होते पण ते वेल ट्रेंड होते. त्यांना मिलिटरी टॅक्टिक्स ब्रिटिशांनी व्यवस्थित शिकवले होते आणि ते शिस्तबद्ध होते. त्यांना त्यांचा शत्रू नेमका कळला होता. आणि तुम्ही शत्रूच्याच तंबूमध्ये आणि परत जाऊन तिकडे सॅल्यूट करताय त्या स्तंभाला. त्या स्तंभाचा अपमान करताय तुम्ही. जर तुम्ही जातीवंत बाबासाहेबांच्या अवलाद असाल तर RSS ला गाडण्याच्यासाठी हातात निळा झेंडा धरा, मनसेला लाथ मारा, काँग्रेसला लाथ मारा, राष्ट्रवादीला लाथ मारा आणि BJPला पण लाथ मारा. एका शहीदाच्या सभेत आपण आलेलो. शहीदाच्या सभेत आलो. पण झालंय काय? निळा झेंडा धरायचा ना कोणाच्याही पक्षात घुसायचं. काही ठिकाणी गेलो मुंबईमध्ये बुद्ध विहारांच्या मध्ये झालं त्रिशरण पट्टशी सगळं अष्टांग प्रणाम वगैरे सगळं झाल्यानंतर त्या संयोजकांनी बुद्ध विहारांच्या आमच्या हातामध्ये स्मरणिका दिली. अख्खी स्मरणिका शिवसेनेने स्पॉन्सर केली. कशाला पाहिजे तुम्हाला बुद्ध विहार? जर जी बुद्ध विहार शिवसेनेच्या, भाजपच्या, काँग्रेसच्या आणि या शरद पवारांच्या पैशाने जर उभी राहत असतील, नको आम्हाला ती झोपड्याच्यासाठी बुद्ध विहार बांधा ना. कसं तुम्हाला मार्बल पाहिजे? बाबासाहेबांनी कधीही हा लुत्रेपणा केला नाही. बाबासाहेब स्वाभिमानाने जगले आणि आंबेडकरी चळवळीचा पहिला गुण आहे स्वाभिमानासाठी मरणं. आज आपण स्वाभिमानच विकलेला आहे. आणि तरुण मुलांच्या बद्दल मी सांगतो, मला फार चिंता वाटते, भयानक चिंता वाटते मला. तरुण म्हणजे जो फक्त वयाला तरुण असतो त्याला तरुण मानणं फार कठीण आहे. त्याला बाबासाहेब आंबेडकर कळलेला आहे, ज्योतिबा फुले कळलेला आहे, तोच तरुण असतो. ज्याला सावरकरांच्या मधला, गोळवळकर आणि बाबासाहेबांच्या मधला फरक कळत नाही तो तरुण असू शकत नाही. डुकरं पण तरुण असतात, कुत्री पण तरुण असतात. तरुण व्हायला काय तुम्हाला स्वतःचा विशेष प्रयत्न करावे लागतात का? जगलात तर आपोआप तुम्ही वृद्ध होता आणि आदरणीय होता. काय कष्ट नाही करायला लागत. तसं आतातले आमचे सगळे तरुण, त्यांच्यावर टीका करत नाही मी, असतील प्रतिभावंत, पण त्यांची सगळी प्रतिमा व्हॉट्सअपमध्ये आली. व्हॉट्सअपच्या बाहेर निघायलाच तयार नाही. अरे उठा की तुम्ही, जा ना मासेसमध्ये, समजून सांगा ना मोदीचे बुद्धाचे विचार कसा मांडतो तो. मला एक सांगायचं आहे, मगाशी हे ताई बोलल्या ना, मला त्यांचं भाषण मला फार आवडतं. भाषण म्हणजे विशेष ऍक्सेंट फार आवडतं. मध्ये एक सिनेमा लागला बघा, सैराट म्हणून. आमच्या एका प्रतिभावंत नेत्याने सांगितलं की मराठा मोर्चाच्या मध्ये जो अनरेस्ट निर्माण झालेला आहे तो सैराटमुळे झाला. तर त्या सैराटमध्ये मी सांगतो अॅनिहिलेशन ऑफ कास्टचा विचार मांडला, अत्यंत कलात्मक पद्धतीने मांडला. आणि त्या संपूर्ण सिनेमात ब्राह्मणी सदाशिव पेठेतल्या मराठीतलं एक पण वाक्य नाही. आता आमच्या ताई मगाशी बोलल्या ना, PhD करतायत, पण भाषा आपल्या लातूरची आहे, लय बरं वाटत, फार छान. असंच आपलं असलं पाहिजे. म्हणून मला तुम्हाला काय सांगायचं की सैराटचा विषय आला, ज्या ज्या आता घटना घडत आहेत, तुम्हाला सांगतो, आम्ही याला सातारच्या बाजूला जे गाव आहे चिंचोली, बौद्धांची 40-45 घरं, त्याच्यामध्ये मातंगाचे 2-3 घरं आणि चर्पकाराचं एक घर, सगळी घरं पेटून दिली. घरातलं त्यांचं सामान सुमान, इलेक्ट्रिक सामान, कपडे लत्ते, फर्निचर असं मस्तपैकी चौकात आणून दिलं पेटून. बुद्धाच्या मूर्त्या, बाबासाहेबांच्या मूर्त्या
आता काय खरं आहे की खोटं आहे? हे लोकांना भडकवण्याच्यासाठी बोलतो का मी? आणि जाताना एक मराठा लाख मराठा, अभी कानून नाही समजता येतो का मराठा? कायदा कळला पाहिजे. कायद्यामध्ये म्हणजे संविधानामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कुठल्याही जातीला जातीच्या बेसवरती आरक्षण मिळणार नाही. समूहाला आरक्षण मिळतं, जात समूहाला आरक्षण मिळतं. मग ते म्हणतात की मग आता आम्हाला ओबीसीत घ्या, म्हणजे आता आम्हाला ओबीसीत घ्या. प्रश्न कसा आहे मराठ्यांचा आमचा? ते स्वतःला 96 कोळी म्हणतात, 92 कोळी म्हणतात. ते आता उदयन भोसले सारखे दिवसभर म्हणजे त्यांचं कुणबी आणि मराठा मलाच काही बऱ्याच वेळेला सरमिसळ दिसते. बरेचसे कुणबी दुपारी 12-1 वाजेपर्यंत कुणबी असतात, त्याच्यानंतर मराठा होतात आणि रात्री टाकले की छत्रपती होतात. हे वास्तव आहे. म्हणून माझं तुम्हाला एक सांगायचं की आपण असं करूया, आपल्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जादा प्रबोधन झाल्याच्या नंतर त्याचा आजीर्ण होतो. साधा समोर फोकसवर आम्ही बसलो होतो, चष्मेतून असा आतमध्ये प्रकाश येतो, डोळ्यातून पाणी निघालं. आता 5000 वर्षाच्या अंदाजात आपण कितपत पडलो होतो. बाबासाहेबांनी आणला आपला धाडकन प्रकाशात. आता एवढा मोठा फोकस ज्ञानाचं पडलं तरी तर आपल्या समोरचं काहीच दिसत नाही. मोदीतला फरक कळत नाही आपल्याला आणि बाबासाहेबांच्यातला फरक कळत, अशी परिस्थिती झाली. सत्ता बाबासाहेब सांगितलं आता आमच्यामध्ये असे इतके गट आहेत. आता रिपब्लिकन पक्षाचेच गट आहेत. गट सगळ्यांच्या मध्ये येतो. भारतीय बौद्ध महासभेत नाही, धार्मिक संघटनांच्या मध्ये नाही, काय काय संघटना तर टोटल विपक्षणवादी आहेत. किती कल्ट आहे. हे कशामुळे झालं? आणि म्हणून मला काय सांगायचं आहे की हे वेगवेगळे जे आपले विभाग जे पडलेले आहेत याचं काय करायचं एकदा ठरवा, एकत्र विचार करा. काही लोकांच्या मनात असं आहे, त्यांची थेरीच अशी जी बाबासाहेबांनी कधी सांगितलं नाही की आपण या देशातले मूळचे लोक आहोत, आपण मूळ निवासी आहोत आणि बाकीचे सगळे जे आहेत ते फॉरेनर आहेत. आता ब्राह्मणांना धरायचं, भारताच्या बाहेर हाकलून द्यायचं, पण ते फॉरेनर आहे. आता भटक्या विमुक्तांच्या मध्ये इतक्या जाती आहेत, तुम्हाला मी माहिती म्हणून सांगतो. आता कोल्हाटी म्हणून जी जात आहे ना, तुम्हाला आश्चर्य वाटेल, ती जिप्सी आहेत, रशियन आहेत ते लोक. आता आपल्यामध्ये सुद्धा आपला माणूस दिसला ना का तो जनरली माझ्यासारखा असतो, पण एखाद एकदम गोरा गोरा पान, फुलासारखा छान, निळे निळे डोळे आणि आडनाव कांबळे असले तर आपल्याला डाऊट येतो तरी. अरे आपल्यामध्ये सगळ्यांचं संकर झालेलं आहे. आपल्या देशामध्ये प्रचंड मोठा संकर झालेला आहे. आता कोण राहिलाय शुद्ध आणि कोण राहिला अशुद्ध? आपण सगळी माणसं आहोत यार, सगळी माणसं होतात. त्यामुळे माझं रक्त शुद्ध आणि त्याचं रक्त अशुद्ध आहे याचा विचार करणं चुकीचं आहे. मी मूळ निवासी आहे हा वैचारिक मूळव्याध आपण काढून टाकला पाहिजे. मग आपला बरोबर कोण येऊ शकतो? तर कन्हैया बोलतो, बरोबर बोललाय तो. बाबासाहेबांचा विचार आणि कार्ल मार्क्सचा विचार बरोबर घेतला पाहिजे. ऍग्री? मग कन्हैयाला म्हणून ये ना आमच्यामध्ये आरपीआय मध्ये, तिकडे कशाला बोलतात तू? तिकडे कशाला जातो? बोलायला सोपं असतं राव, जगायला फार कठीण असतं. तुम्हाला कसं माहितीये का, रिटर्न वॉल आहे. आम्ही चळवळीत आलो की आम्हाला नो रिटर्न वॉल असतो, मागा नाही येते. त्यांची जी भूमिका आहे, कन्हैयाची जी भूमिका आहे, ती भूमिका त्या पक्षाची जी विद्यार्थी विंग आहे तिची भूमिका आहे, त्या राजकीय पक्षाची जी भूमिका आहे. कन्हैया म्हणतो की माझा खऱ्या अर्थानं जर कोणी आयडॉल असेल तर रोहित वेमुला आहे. रोहित वेमुलाच्या बाबतीमध्ये आपल्याला किती न्याय मिळेल मला काय माहिती, कारण एफ आय आर त्यांच्यावरती दाखल झालेली त्यातल्या एकाला अटक झालेली नाही, होऊ शकत.
तो बंडारू दत्तात्रेय, ती मनुस्मृती इराणी आठवतं तिला. मोदीच्या बरोबर बसली ती मंत्रिमंडळात, तिला अटक होणार आहे. मला वाईट एका गोष्टीचं असं वाटतं की लाचारी आपल्यामध्ये किती विरली असेल. निषेध नाही होत, उलट गौरव होतो लाचारांचा. ज्या समाजामध्ये लाचारांचा आणि गद्दारांचा गौरव होतो त्या समाजाला भवितव्य नसतो. उन्हाचा प्रकार झाला. आम्ही उन्हाला गेलो होतो, गुजरातला गेलो तिथपर्यंत, फार भयानक प्रकार आहे. पुढे अशी काही गोष्ट बघायला मिळाली. ज्या ज्या गावागावातून जायचो सगळी तरुण मुलं उभी असायची त्या उन्हाच्या मोर्चाला येण्यासाठी, आणि प्रत्येकाच्या हातात फक्त निळा झेंडा असायचा आणि बाबासाहेबांचा फोटो असायचा. गुजरात पेटला उन्हाच्या प्रकरणामुळे. आणि आमचा एक कथित नेता तिथं याच्यामध्ये बोलतो, संसदेत